नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 22,000 पदांची जाहिरात आलेली आहे गट ड ची, जी की तुम्हाला फक्त 10वी पासवरती अप्लाय करता येणार आहे. तर ही जी जाहिरात असणार आहे रेल्वेमध्ये असणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट असणार आहे. स्टार्टिंग पेमेंट 18,000 असणार आहे, प्लस याच्यामध्ये सर्व भत्ते तुम्हाला असणार आहेत. 7 CPC डायरेक्ट तुम्हाला असणार आहे. वय तुमचं 18 ते 33पर्यंत आहे. याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला असणार आहे. तर फक्त 10वी पासवरती तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. रेल्वे भरतीची या ठिकाणी ही नवीन जाहिरात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याचं शुद्धीपत्रक आज प्रसिद्ध झालेलं आहे. याचे ॲप्लिकेशन 21 जानेवारी 2026 पासून चालू होणार होते, तर ते आता उद्यापासून म्हणजेच या ठिकाणी 31 जानेवारी 2026 पासून चालू होतील आणि 2 फेब्रुवारीपर्यंत 20 फेब्रुवारीपर्यंत याची लास्ट डेट होती, ती वाढवून आता या ठिकाणी 2 मार्च 2026 पर्यंत करण्यात आलेली आहे. तर महत्त्वाची अशी माहिती आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. तर बघा, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट भरल्या जातात. असिस्टंट ऑपरेशनमधल्या पोस्ट असतील, असिस्टंट लोको शेडमधल्या पोस्ट असतील, असिस्टंटच्या वेगवेगळ्या या ठिकाणी पोस्ट असणार आहेत. त्यासोबत बघू शकता या ठिकाणी ट्रॅक मेकॅनिकची पोस्ट असेल, ट्रॅक मेंटेनरची पोस्ट असणार आहे, असिस्टंट CNW मेकॅनिकलमधली पोस्ट असणार आहे, पॉईंट्समन बीची पोस्ट असणार आहे. असिस्टंटचे अजून या ठिकाणी विविध पदं असणार आहेत. तर ही अशा पद्धतीच्या पोस्ट ज्या आहेत लेवल 1 म्हणजेच ग्रुप D मध्ये भरल्या जातात. पाहू शकता ही संपूर्ण अशा पद्धतीची शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेली आहे. 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी तुम्हाला सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये टोटल 22,000 जागा भरल्या जात आहेत. याच्यामध्ये जागा वाढण्याची शक्यता देखील असू शकते. तर उद्यापासून याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतील. पूर्ण जाहिरात उद्या प्रसिद्ध होईल. उद्या जसे अप्लाय करायची या ठिकाणी लिंक ॲक्टिवेट होईल तशी तुम्हाला शेअर केली जाईल. सध्या त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर ही जी महत्त्वाची अशी जाहिरात आहे ज्याच्यामध्ये 22,000 पदं भरली जात आहेत, रेल्वे भरती बोर्डमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला मराठीमध्ये तुमचा पेपर होणार आहे. 13 रिजनल लँग्वेजमध्ये या ठिकाणी पेपर असणार आहे. मराठीमधून तुम्ही या ठिकाणी ही परीक्षा देऊ शकतात. सिलेबस वगैरे काय असणार आहे, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, त्याची माहिती आपण पुढे बघूयात. त्याच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सध्याच्या या रेल्वे भरतीसाठी किंवा सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी जर पुस्तक हवं असेल तर TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान या विषयासाठी ऑनलाईनर स्वरूपामध्ये नवीन पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये TCSने घेतलेल्या 2023 ते 25 मध्ये सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, सामान्य ज्ञान, स्टॅटिक, GK, RTI, RTS या घटकांचं उपघटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे. तर TCS IBPS पॅटर्नसाठी एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. तुम्हाला सध्याच्या या रेल्वे भरतीसाठी देखील उपयोगी पडेल. मराठीमधून तुम्ही परीक्षा देणार असाल तर. तसेच विविध सरळ सेवेच्या तलाठी भरती, आरोग्य भरती, ZP भरती, रेल्वे भरती, नगर परिषद भरती, लिपिक भरती असेल, स्वच्छता निरीक्षक भरती असेल किंवा महानगरपालिकेची भरती असेल, सरळ सेवेची कुठलीही भरती असेल त्यासाठी देखील हे पुस्तक उपयुक्त आहे. हे पुस्तक प्रत्येक बुकस्टोरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, सचिंद्र कुरुन सर जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक पदासाठी स्पेशली स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी, वाहन चालक या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल किंवा सरळ सेवेची कुठलीही वाहन चालक पदभरती असेल महाराष्ट्र शासनाची तर त्यासाठी देखील वाहन चालक भरतीचं त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची महाराष्ट्रातील प्रत्येक बुकस्टोरमध्ये उपलब्ध आहेत. तिथून तुम्ही खरेदी करू शकतात. तर बघा, आता याचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. तर याची तुमची ऑनलाईन एक्झाम जी आहे कॉम्प्युटर बेस एक्झाम घेतली जाणार आहे, ज्याच्यामध्ये जनरल सायन्स 25 प्रश्न 25 मार्क असणार आहेत. 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला असणार आहे. मॅथेमॅटिक्स असणार आहे 25 प्रश्न 25 मार्काला. जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग असणार आहे 30 प्रश्न 30 मार्काला. जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स देखील तुम्हाला असेल 20 प्रश्न 20 मार्काला. 100 प्रश्न 100 मार्काची परीक्षा होईल तुमची. याच्यामध्ये तुम्हाला मराठीमधून हा पेपर देता येणार आहे. फॉर्म भरताना तुम्हाला मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला असते. तर याचा एंट्री होत नाही. काही पदांसाठी फिजिकल टेस्ट देखील घेतली जाते. तर अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे महत्त्वाची प्रसिद्ध झालेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. अप्लाय करायची आणि जाहिरातीची तिथून तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.